बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संदीप शेळके यांनी साधला संवाद। बुलढाणा वन मिशनचे संस्थापक संदीप शेळके यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करत मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला। यानंतर त्यांनी लगेचच बुलढाणा जिल्ह्यातील 13ही तालुक्यांमध्ये आपला जिल्हा दौरा सुरू केला। 2 दिवसीय या जिल्हा दौऱ्यामध्ये सर्वच तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संवाद साधला व युवा कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी भविष्यात प्रयत्न करणार आणि पक्षाने दिलेली जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडणार असल्याची ग्वाही या संवाद दौऱ्यादरम्यान देण्यात आली। परंतु पक्ष प्रवेश झाल्यानंतर सगळ्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, जुन्या जाणत्या नेतृत्वाशी, सहकाऱ्यांशी भेटीगाठी झाल्या पाहिजे, संवाद साधला पाहिजे या हेतून तो एक दौरा होता। आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी संघटन सृजन ही जी संकल्पना आणलेली आहे की जुन्या ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन नव्या लोकांना काँग्रेसच्या विचारधारेच्या प्रवाहात आणलं पाहिजे, त्या संबंधाने मी सगळ्यांसोबत यावेळेस चर्चा केली। 13 तालुक्यामध्ये मी गेलो 2 दिवसामध्ये। कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। प्रत्येकाच्या त्या ठिकाणी भेटीगाठी झाल्या। संघटन बांधणी असेल, माझ्या संवाद दौऱ्याचं नेमकं कारण काय आहे आणि कशा पद्धतीने आगामी काळात हे जी विरोधी विचारसरणी आहे, ही जी देशाची लोकशाहीची मूल्य तोडवण्याचं काम करते आहे, तर त्याला ताकदीनं कसं सामोरं गेलं पाहिजे अशा सगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली। पक्ष जबाबदारी आपल्या खांद्यावर देणार आहे अशी चर्चा आहे, काय वर्तमानपत्रातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याच्या बातम्या गेल्या। अनेक दिवसापासून पक्ष प्रवेशाच्या दिवसाच्या आधीपासून सुद्धा सुरू आहे आणि बघूया, मी कायम संघटनेत वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेलो आहे, सामाजिक संघटनामध्ये सुद्धा। आणि पक्ष जर जबाबदारी देत असेल, जी जबाबदारी देत असेल ती स्वीकारायला मी ताकदीने या ठिकाणी तयार आहे। आणि एखाद्या वेळेस पक्षाचा जो निर्णय असेल की आपण वेगळ्या पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे, तरी ती सुद्धा मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे।